त्यामुळे आपण जर बघितलं तर त्यापूर्वी वर्षानुवर्ष या राज्यांमध्ये काँग्रेसचं राज्य होतं, पण एकाही महिलेला त्यांनी कधी मुख्यमंत्री बनू दिलं नाही। म्हणून आज एक गोष्ट निश्चित आहे की हे जे पक्ष आहेत यांच्याकडे कुठलाही प्रतिवाद नाही। मी तर आज त्यांना ओपन चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज, की माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी। ओपन डिबेट की याच्यामध्ये काय चूक आहे, या पद्धतीत काय चूक आहे, याच्यावर ओपन डिबेट करावी। ते करणार नाहीत, करू शकत नाहीत। केवळ मुजोरी करायची आणि पळून जायचं, हे जे काही यांनी सुरू केलेलं आहे याच्या विरुद्ध देशभरात आणि महाराष्ट्रात आता महिलांचं एकत्रीकरण आम्ही करणार आहोत। आम्ही हे ठरवलंय की अशा पद्धतीनं जर महिलांच्या अधिकाराची भ्रूण हत्या होत असेल तर त्याच्या विरुद्ध लोकशाहीमध्ये जनमताचा रेटा ज्या दिवशी लक्षात येईल की आता महिलांना आपण तोंड दाखवू शकत नाही, महिलांना उत्तर देऊ शकत नाही, त्या दिवशी ही सर्व पक्ष वटणीवर येतील आणि महिला आरक्षण विधेयकाला हे मान्यता देतील। आणि म्हणून आम्ही महायुतीतले सगळे पक्ष आपापल्या परीने या संदर्भात जनमत एकत्रित करण्याचं काम करू, महिलांना संघटित करण्याचं काम करू। महाराष्ट्रातनं 1 कोटी महिलांच्या सह्या या आम्ही गोळा करणार आहोत या बिलाच्या समर्थनार्थ। त्यासोबत तालुका स्तरापर्यंत मोठ्या प्रमाणात जनजागृती करणार आहोत।